टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का। नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। नितीश कुमार पुन्हा स्थापन करणार भाजप सोबत सत्ता। थोड्याच वेळात घेणार शपथ। आघाडीत परिस्थिती योग्य नसल्यामुळे राजीनामा, नितीश कुमारांचं वक्तव्य। भुजबळांच्या मुंबईतील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची बैठक। सगळे सोयरे जीआर बाबत बैठकीत होणार खलबतं। मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत लढा सुरू राहणार, जरांगे पाटलांचा निर्धार। सगळे सोयरे जीआरची अंमलबजावणी उद्यापासून करा, जरांगे पाटलांची सरकारला विनंती। आरक्षणातून मराठा समाजाला मागास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, भुजबळांची सरकारवर टीका। सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही, भुजबळांचा सवाल। सुनील तटकरे यांनीही केलं मराठा आरक्षणाचं समर्थन। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, तटकरेंचं विधान। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना चिंतन मनन करण्याचा सल्ला। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध। राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नाही, राणेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात 1ली पासून ते 10वी पर्यंत सगळ्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। 1ली ते 10वी मराठी सक्तीची येत्या शैक्षणिक वर्षापासूनच निर्णय लागू होणार, दीपक केसरकरांची ग्वाही। मी जरी शिंदेंसोबत असलो तरी शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत। आमची पार्टी 2 आमदारांची असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा, बच्चू कडूंचं वक्तव्य। अठरा दिवसांनंतर लोकशाही मराठीचं प्रक्षेपण सुरू। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रक्षेपणावरील बंदी उठवली। लोकहिताच्या बातम्या देऊन शानदार दमदार पुनरागमन। दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल। आमचं रक्त विकत घ्या पण अन्नधान्य द्या, तपोवन गावातील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच आणणार, या प्रकल्पामुळे तरुणांना नोकरी आणि रोजगार मिळणार, नारायण राणेंचं विधान। अमरावतीमध्ये भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम। दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर। संजय गरुड यांच्या राजीनाम्यानं जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का। शरद पवार गटाचे निष्ठावंत संजय गरुड भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा। पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का। आमदार अतुल बेनकेंचा अजित पवार गटात प्रवेश। पुण्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवार गटात। कोस्टल रोडचं 84% काम पूर्ण। मे पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला करण्याची प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न। डेडलाईन पाळण्यासाठी 5 कामगार आणि 500 अधिकारी तैनात। जळगाव जिल्हा पोलीस दलामधील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 7 पोलीस निरीक्षकांसह 7 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात फेरबदल। कोकण रेल्वे मार्गावरून धावणार अयोध्येसाठी ट्रेन। कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली ट्रेन 12 फेब्रुवारीला गोव्यातील वास्को जंक्शनवरून सुटणार। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेंना कर्नाटक सरकारतर्फे पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या हस्ते 5 लाख रुपये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान। महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेटला एकूण 19 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान। राज्याने मुसंडी घेत मागील 2 वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा पटकावला मान।
बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई. पालघरमधील नंडोरे येथील कारखान्यावरती कारवाई. लाकडाचा भुसा आणि रसायनांचा वापर करून केली जात होती निर्मिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.